आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया जी आहे तर TV9 मध्ये आपलं स्वागत। आपण एक ट्विट केलेला आहे लक्ष्मण हाके यांचा फोटो वाल्मिक कराड सोबत जेवतानाचा, त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। काय सांगाल या संदर्भात? कसं आहे की मला आज जेव्हा सकाळी कळलं की लक्ष्मण हाके यांनी काही एक आंदोलन केलंय आणि ते धनंजय मुंडे आणि कराड यांच्या समर्थनार्थ केलंय, तर की त्यांना टार्गेटिंग होत आहे, ते का समाजाचं आहेत म्हणून होत आहे, तर मला असं वाटलं की हे किती चुकीचं करतायत ते आणि खरंच असं करणं गरजेचं आहे का? तर आज आणि ते मी विचार करते आणि तेवढ्यात मला बऱ्याच जणांकडनं म्हणजे मला 3 जणांकडनं एकच फोटो आला आणि त्या फोटो म्हणजे मला आधी कळलंच नाही। इनफॅक्ट मग बघितलं तर त्याच्यात ते लक्ष्मण हाके वाल्मिक कराड बरोबर होते। तर मी म्हटलं हे कठीणच काम आहे, कारण आधी आपण शरद पवार म्हणा, सुप्रिया सुळे म्हणा, धस म्हणा, बजरंग सोनावणे म्हणा, या सगळ्यांबरोबरचे फोटो, अगदी रोहित पवारांबरोबरचे फोटो, फडणवीसांबरोबरचे फोटो आणि अजित पवारांबरोबरचे वाल्मिक कराडचे फोटो बघितले। पण हा फोटो बघून मी पण गार झाले की हे चाललंय काय, लाईक कोण कोणाला समर्थन करतंय, कोण विरोध करतंय तेच काही कळत नाही आहे। आणि मूळ विषय राहिलाय बाजूला, म्हणजे त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठलीही दिशा मिळत नाही आहे। SIT जी झाली आहे ती इतकी विचित्र झाली आहे। बीडचे अधिकारी, जे बीडचे बॉस वाल्मिक कराड आहेत, जे त्यांना सलाम ठोकतात, त्यांच्या विरुद्ध ते काही चौकशी करणार आहेत। तर हे सगळं जे चाललंय ना, अतिशय हॉरिबल चाललंय आणि थांबायला हवं हे सगळं। म्हणून मी तो जस्ट मला कोणीतरी व्यक्तीने पाठवला म्हणून मी ते ट्विट केलं की हे चाललंय काय, आता कुठे आणि कसं थांबणार हे। आणि खरंच लोक त्या इतक्या त्या घाण हॉरिबल हत्येकडे, हे राजकारण आणि एकमेकांना दाबणं चाललंय का हा प्रश्न पडतो आपल्या सगळ्यांच्या मनात। तुम्ही हे ट्विट केल्यानंतर हाकेंकडून स्पष्टीकरण आलेलं आहे की आंदोलनाच्या वेळी जेव्हा मी गेलो होतो बीडमध्ये तेव्हा 10 मिनिटांसाठी ही भेट झालेली होती, मात्र जे वाल्मिक कराड आहे त्यांचे फोटो सुप्रिया सुळे असतील, शरद पवारांसोबतही आहे। नाही, तेच म्हणते, जसं त्यांनी आज त्यांच्या आंदोलनात म्हटलं की वाल्मिक कराड यांचे फोटो सगळ्यांबरोबर आहेत, मग तेच मी म्हटलं की तुमचे फोटो पण त्यांच्याबरोबर आहेत, म्हणजे याच्यातनं काय इन्फरन्स काढायचं आपण। तर मी त्यांना 10 मिनिटं भेटलो काय, 15 मिनिटं भेटलो काय, जर भेटले म्हणजे भेटले, आता कशाला भेटले काय आम्ही तर कोणी विचारलं पण नाही की तुम्ही कशाला भेटलात, पण भेटला आहात एवढं खरं आणि तुम्ही त्यांना तितकंच चांगलं ओळखताय हे देखील खरं। त्यांनी तुम्ही मागे उल्लेख केलेला की सर्व परळीमध्ये बीडमध्ये एकच समाजाचे व्यक्ती आहेत, मात्र यावरती त्यांनी असं म्हटलेलं आहे की ऊस तोड्याचा मुलगा अधिकारी होतोय, हा आनंद आहे। मला तर अतिशय आनंद आहे, कारण 2011-12 पासनं ऊसतोड कामगारांच्या मुद्द्यावर मी जितकं लढलं असेल ना, कदाचित कोणीही लढलं नसेल। ऊसतोड कामगारांबद्दल वाहतूक संघटनेसाठी पण अक्षरशः मीटिंग्स अरेंज करून, शुगर कमिशनरकडे बोलून, इथे सगळ्यांशी बोलून आम्ही हे सगळे प्रश्न लावून धरले होते। पण जर कोणी असं म्हणालं की तुम्ही एका समाजाविरुद्ध बोलला, मी कुठेही कधीही कुठच्याच समाजाविरुद्ध बोलत नाही। मी असं कुठेही म्हटलं नाही की वंजारी समाज वाईट आहे, की ते कष्टाळू नाही आहेत, ते आळशी आहेत, घरी बसून खातात, कशाला म्हणेन मी असं। कारण कोणाला आजपर्यंत, तुम्हाला सुद्धा माहिती नसेल की मी कुठल्या समाजाची आहे, कारण मी या सगळ्यात बिलीव्ह करतच नाही। पण आता त्याला जे वळण दिलं जाते, जे आज हाकेनी सुद्धा दिलं की कराड आणि धनंजय मुंडे यांना ते अमुक समाजाचे आहेत म्हणून टार्गेट केलं जात आहे, नाही। जर हे कृत्य त्यांच्याकडनं घडलं असेल तर ते कुठल्याही समाजाविरुद्धचे असो, मी त्यांच्या विरुद्ध लढणार म्हणजे लढणारच, करणार म्हणजे करणारच। तुमचं आणखी एक ट्विट आहे आणि त्या ट्विटमध्ये काही कागदपत्र देखील आहेत। यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे आर्थिक संबंध कुठेतरी यातून स्पष्ट होत आहे। करेक्ट। आता हे जे म्हटलं जात आहे की बाबा तो तर नुसताच आहे, म्हणजे कार्यकर्ता आहे, त्यांचे आणि धनंजय मुंडेंचा संबंध काय, त्यांनी राजीनामा का द्यावा, धनंजय मुंडेंचा राजीनामा का हवा, तर धनंजय मुंडेंचा राजीनामा एवढ्यासाठी हवा कारण ते पूर्णच्या पूर्ण तपासाची दिशा बदलत आहेत, ते तपास होऊच देत नाही आहेत। 9 तारखेपासून 17 तारखेपर्यंत, 17ला अधिवेशन झालं त्या दिवशीपर्यंत मुख्यमंत्री बोलले सुद्धा नव्हते। त्यानंतर SIT बनायला इतका वेळ लागली, SIT बनली ती सुद्धा चौकशी काहीच करत नाहीये। CIDची 9 पथकं बनवून सुद्धा ते फक्त शरण येताना दाखवले, जसे राजा महाराजा येतात त्या स्टाईलमध्ये ते आले।
त्यांना ज्या गाडीतनं आणलं गेलं तो सुद्धा म्हणतोय की ही गाडी म्हणजे मला ते सहज रस्त्यात भेटले आणि मला सोडायला सांगितलं. तर कोणाच्या बुद्धीला पटेल का हे? बरं, ते जेलमध्ये गेले, तिकडे पलंग आणण्यात आले, मग म्हणतात ते पोलीस अधिकाऱ्यांसाठी पलंग होते. पोलीस अधिकारी काय झोपायला येतात का पोलीस स्टेशनमध्ये? का चौकशी करण्यासाठी येतात? घरी झोपायला ते त्यांच्या घरी जातील? ते हे जे होताना बघतोय हा अख्खा क्रम, याच्यावरनं त्यांच्यावर दबाव आहे. मग तो दबाव जर असला तर तो कशा प्रकारचा दबाव आहे? म्हणून मी दाखवलं की त्यांच्या कंपन्या एकत्र आहेत, जमिनी एकत्र आहे. एवढंच नाही तर आज मी जे ट्विट केलंय, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची जी कंपनी आहे ती काय काय करते, ती इंडिया सिमेंट्स महाजनकोकडे त्यांनी जे पैसे डिपॉझिट केले आहेत, जी फ्लाय ॲश विकली आहे, त्याचे सुद्धा सगळे डिटेल्स मी आज ट्विट केलेले आहेत. आणि त्याच्यात सरळ सरळ की पीपलमध्ये वाल्मिक कराडचं नाव आहे राजश्री धनंजय मुंडेबरोबर, आणि धनंजय मुंडे त्यात संबंधात नाही आहेत. मला तर हे धक्का बसतोय ऐकून. आणि जे परत परत विचारलं जात आहे ना की त्यांचा संबंध काय, म्हणून हा घ्या त्यांचा संबंध, हा घ्या त्याचा संबंध, म्हणून मी ते ट्विट करते. कारण एकदा हे जर झालं, ते त्यातनं बाहेर पडले तर खरी चौकशी होण्याची अपेक्षा आपण करू शकतो. म्हणून आम्ही तो लढा देतोय की धनंजय मुंडे याच्यातनं बाहेर गेले पाहिजेत. आणखी एक ट्विट आहे, त्यांचे जे PA त्यांचा उल्लेख केलेला आहे. PAच्या इथे गन देखील आहे आणि गाडी देखील आहे. संशयास्पद गाडी असल्याचं तुम्हाला माहिती मिळते. काय सांगाल त्यावर? त्यांचे करण जायभय नावाचे एक PA जे अनेक वर्ष त्यांच्याबरोबर काम करत आहेत. मी इनफॅक्ट आता हे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीजचं जेव्हा काढत होते त्याच्यात त्यांना पण पगार आहे, त्याच्या बायकोला पण आहे, करण जायभय यांना. तर याच्यातनं हे सगळेजण कसे एकत्र आहेत हे दिसतंच आहे आपल्याला. आणि त्यांच्या तिथनं जेव्हा मला ती गाडीबद्दल कळलं की ही गाडी आहे वाल्मिक कराडांच्या पत्नीच्या नावावर आणि ती पुण्याला गेले किती दिवस आहे, म्हणून मी आधी हे पहिलं डिटेल्स जे आहेत ते CP पोलीस पुण्याचे आहेत त्यांना पाठवलं आणि त्यांना त्याच्यावर कारवाई करायची माग, म्हणजे ताबडतोब ते जाऊ शकत होते म्हणून त्यांच्याकडे पाठवलं. आणि आपण जे जे करू शकतो ते मी करते. आणि मला असं वाटतं की याच्यातनं अनेक मोठे मोठे आता खुलासे येतीलच, ते जसजसे येतील तसतसे करत राहीन. आणि जर धनंजय मुंडेंना कुठेतरी जर मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. राजीनाम्यावरूनच हा प्रश्न आहे कुठेतरी. आता धनंजय मुंडे राजीनामा जो दबाव वाढतोय त्यामुळे प्रफुल्ल पटेल असतील, अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील यांच्या लॉबिंग करताना दिसत आहे. भेटीगाठी वाढलेल्या आहेत, बाहेरून देखील दबाव आहे, मात्र कुठेही राजीनाम्याचा विषय निघत नाही. प्रॉब्लेम हाच आहे. खरं तर एका व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल आणि इतकी निर्घृणतेने त्याची हत्या झाली असेल तर खरं तिथल्या लोकल पोलिसनी ही तपासणी करून त्याच्यावर त्याला न्याय मिळवून द्यायला हवं होता. पण ते होताना दिसत नाही. त्याच्यासाठी SIT नेमली, त्याच्यासाठी अमुक नेमले, त्याच्यासाठी CID नेमली. हे नॉर्मल होत नाही. याच्याच वरनं कळतंय आपल्याला की हा तपास फार मोठा आहे आणि याच्यात खूप मोठी मोठी माणसं आहेत. आणि हे सत्य बाहेर काढण्यासाठी आम्ही जेव्हा लढतो तेव्हा जेव्हा दबाव होतो तयार, तेव्हा धनंजय मुंडे लॉबिंग करायला सुरुवात करतात, सगळ्या नेत्यांना भेटतात, सगळ्यांना. आज जे आंदोलन देखील झालं की त्यांना टार्गेट केलं जातं. अरे कसलं टार्गेट? आम्ही तर म्हणतोय चौकशीची दिशा होण्यासाठी तुम्ही बाहेर राहा, चौकशी संपली, तुम्ही नसाल तर तुम्ही परत या. पण हे होताना दिसत नाही आपल्याला. नक्कीच धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानेजी. कॅमेरा पर्सन अजय मोहितेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.